पुस्तकातल्या गोष्टी मी सांगते तुम्हाला. हा, आणि श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं? हा, जे पुस्तक लिहितात त्यांना काय म्हणतात? म्हणजे साने गुरुजी म्हणतात. साने गुरुजी ते पुस्तक लिहिले, पण जे पुस्तक लिहितात, आता तुला माहितीये का ज्यांनी पुस्तक लिहिलं त्यांना काय म्हणतात? तुला माहितीये? तर लेखक म्हणतात. ज्यांनी पुस्तक लिहिलं म्हणजे साने गुरुजी या पुस्तकाचे काय आहेत? लेखक आहेत. हे पुस्तक मी लिहिले का? मग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लेखक साने गुरुजी. लक्षात आलं? आणि तर आजची गोष्ट आहे 33वी आहे बघा. गरिबांचे मनोरथ. गरिबांचे मनोरथ. गोष्ट काय आहे? मनोरथ म्हणजे गरिबांच्या व्यथा, दुःख काय असतं गरिबांचं ते. पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला काय माहितीये की गरीब म्हणजे काय? कोण सांगेल? गरीब म्हणजे काय? काय नसेल म्हणजे नक्की काय? कुठल्या वस्तू नाहीये, जेवण मिळत नाही, घालायला कपडे मिळत नाही, राहायला घर नाहीये, त्याला आपण काय म्हणतो? गरीब म्हणतो. मग ह्या गरिबांच्या व्यथा काय आहे? मग श्यामचं कुटुंब असतं ना, श्यामचं कुटुंब एकदम श्रीमंत असतं पहिल्यांदा, आणि नंतर असे गरिबी त्यांच्याकडे येत जातात. पहिल्यांदा खूप श्रीमंत असतं. श्यामच्या आईचं जेव्हा लग्न झालेलं असतं ना, ते खूप श्रीमंत असतं, आणि नंतर गरिबी. आता या गोष्टीमध्ये काय सांगितलंय बघा, श्याम शिकायला कुठं असतो? दापोलीला शिकायला असतो. दापोली म्हणून एक शहर असतं, तिथे श्याम शिकायला असतो. आणि श्याम ते शिकायला बाहेर शिकायला पैसे लागतात की नाही? आता तुम्ही घरामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला पैसे लागतात का? नाही, मम्मी पप्पा तुम्हाला आणून देतात. पण बाहेर शिकायला गेल्यानंतर काही ठराविक पैसे आपल्याला आई बाबा पाठवतात. मग बाहेर जेव्हा आपण शिकायला असतो तेव्हा आई वडील आपल्याला ठराविक खर्चासाठी पैसे देतात. तसं श्यामचे पण पप्पा वडील त्याला पैसे द्यायचे. मग काय होतं, अचानक श्यामचे वडील पैसे पाठवायचं बंदच करतात, पैसेच पाठवतात. आणि मग शाळेमध्ये जर विचार करा, शाळेत जर फी नाही भरली तर आपल्याला शाळेत देतील का? मग श्यामचे वडील पैसे पाठवत नसल्यामुळे श्याम कुठून देणार? श्याम लहान होता. मग शाळेमध्ये जरी फी वापरून उभं केलं तर सगळे म्हणजे, श्याम तू काय गरीब आहेस का? तू खूप श्रीमंत आहेस म्हणून कशाला उभा राहतो? बस खाली, असं म्हणायचे. म्हणजे श्यामची दोन्ही बाजूनी अडचण झाली होती की वडील जर पैसे पाठवत नव्हते, आणि दुसरी गोष्ट शाळेमध्ये फी माफीसाठी जर उभा राहिलं ना तर शिक्षक म्हणायचे, अरे श्याम बस खाली. मग आता अशी परिस्थिती निर्माण झाली की श्यामला जेवायला पण काही मिळेना, शाळेमध्ये पण पैसे नाहीये. मग काय करायचं? श्याम काय विचार करतो की या शनिवार आपण काय करूया, आपण घरी जाऊया आणि आपल्या आईला विचारूया की आता मी काय करू. पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही बघा. जर आपण दुकानामध्ये गेलो, तुम्ही आता लक्षात घ्या, आदित्य शॉपमध्ये या गौरवच्या शॉपमध्ये गेला आणि त्याला म्हणला तुम्ही की मला बिस्किट पुडा दे, तो देईल का? तो काय मागणार अगोदर? पैसे मागणार अगोदर. मग पैसे हा, पप्पा कमवतात ना, पण श्याम कमवते का? नाही. किंवा तुम्ही कमवताय का? नाही. तुम्हाला पप्पा देतील तेच पैसे तुमच्याकडे असणार ना. तसं मग श्यामला अडचण येते. श्यामला खूप जेवण पण मिळत नाही अशी अडचण होते. मग श्याम काय विचार करतो की आपण आता घरी जाऊया आणि आईला काहीतरी विचारूया. श्याम चालत नेहमीप्रमाणे आईकडे येतो, म्हणजेच घरी येतो, दार वाजवतो. मग श्यामचा छोटा भाऊ नेहमीप्रमाणे दार उघडतो. मग श्याम आईला म्हणतो की आई, या शाळेमध्ये शिकणं मला आता अशक्य झालंय, म्हणजे तो मी कसा शिकू? भाऊ मला पैसेच पाठवत नाहीये, मग मी शाळेची फी, शाळेचा खर्च कसा करणार? त्यावेळी काय म्हणते श्यामचे लक्षात घ्या. श्यामचे म्हणते, श्याम मग तू आता शाळा सोडून दिली पाहिजेस. असं म्हटल्यानंतर श्याम म्हणतो, आई अगं तू काय बोलतेस? मी आताशी 5वीला आहे
5वीतून मी शाळा सोडून देऊन मी काय करू? मला कवी व्हायचंय, लेखक व्हायचंय, मला खूप मोठं व्हायचंय, मला खूप शिकायचंय आणि तुला पण सुख द्यायचंय. आणि जर मी आत्ताच शाळा सोडली तर मला कुठे नोकरीला मिळेल, मला कोण नोकरीला ठेवेल? त्यावेळी श्यामची आई म्हणते की तुझे वडील म्हणत होते की तुला कुठेतरी नोकरी लावून देतो. श्याम म्हणतो मला नाही बाबा, मला एवढ्या लवकर शाळा सोडायची नाहीये, मला खूप शिकायचंय, मला खूप मोठं व्हायचंय. आई, तुला असं वाटत नाही का ग की तुझ्या मुलाला मोठं व्हावं म्हणून तू अशी कशी म्हणतीयेस एवढे लहान असताना की शाळा सोडून दे म्हणून? श्याम विचारतो आईला की तू असं का उत्तर दिलंस मला म्हणून? मला शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय, तू का म्हणतेस की 5वी मध्ये शाळा सोडून दे? त्यावेळी श्यामची आई सांगते की तुझ्या शाळेमुळं, तुझ्या शिक्षणामुळं तुझ्या वडिलांची काळजी वाढतीये. म्हणजे वडिलांकडे पैसे नाहीयेत ना, आणि मग शाळेचा खर्च आणखी जास्त होतोय. मग त्यापेक्षा तू जर एखादी छोटी मोठी नोकरी केलीस तर काय होईल? 4 पैसे घराला पण मिळतील ना. तो अगं आई, मी आताची 5वीला आहे, मी शाळा सोडून काय करू? मला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. मग त्यावेळी श्यामची आई म्हणते की आपल्या वडिलांना आपल्या शिक्षणामुळे त्रास होणार असेल तर आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. मग त्यावेळी श्याम पुन्हा म्हणतो की आई, तू सांग आता की मी काय करू शकतो? मला शिकायचंय, यासाठी मी काय करू शकतो हे तू सांग मला. आजपर्यंत आयुष्यात तू मला सल्ले दिले होते आणि त्याप्रमाणे मी वागत आलोय. तर यावेळी तू जे काही सांगशील ते मी ऐकेन. तू मला मार्ग दाखव, त्या मार्गाने मी जाईन म्हणून. फक्त मला शिकायचंय, शाळा सोडायची नाहीये. 5वीतून शाळा सोडायची आहे का? आता पुढे नाही सोडायची शाळा त्याला. मग त्यावेळी श्यामची आई म्हणते की आईबाप सोडून ध्रुव वनामध्ये गेला. कशासाठी? तर देवाची तपश्चर्या करण्यासाठी. देवाची तपश्चर्या करण्यासाठी पूर्वीच्या काळी ते लोक वनामध्ये गेली, तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याशिवाय म्हणजे प्रार्थना केल्याशिवाय त्यांना देव मिळणार नव्हता, म्हणून त्यांनी वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली. तसं तू काय कर, तर तू विद्येसाठी म्हणजे शिक्षणासाठी तपश्चर्या कर. मग सांगतो तपश्चर्या म्हणजे नक्की मी काय करू? तर श्यामची आई म्हणते की तू कष्ट कर, कष्ट कर, स्वतः शिक, कुठेतरी काम कर किंवा भीक माग. माधुकरी म्हणतात भीक, म्हणजे दुसऱ्याला मागून खायला माधुकरी म्हणतात, की माधुकरी मागून खा तू म्हणून, असं श्यामची आई श्यामला सांगते. मग श्याम म्हणतो आई, खरंच तू म्हणतेस ते बरोबर आहे, हे मी करेन, कष्ट करून मी शिकेन, पण मी माझं शिक्षण सोडणार नाही आणि मी माधुकरी मागून माझं पोट भरेन. मग श्यामची आई म्हणते श्याम, अरे विद्यार्थ्यांनी माधुकरी मागणं यामध्ये काहीच पाप नाहीये. फक्त तू आता जिकडे शिकायला जाणार आहेस तिकडे चांगलं शिक, चोरी चहाडी करू नकोस, कोणाला वाईट बोलू नकोस, कोणाला दुखवू नकोस. आता लांब जाणार ना श्याम, पहिल्या जरा जवळ होता, आता पुढच्या शिक्षणासाठी आणखी लांब जाणार असतो. आता इथे जवळ असल्यामुळे शनिवार रविवार श्याम घरी येत होता. आता आणखी लांब गेल्यानंतर एकतर पैसे नाहीयेत, येणार का श्याम आता परत लवकर? नाही येणार भेटायला आता प्रत्येक शनिवार रविवार. मग त्यावेळी श्यामची म्हणते की तू तिकडे राहणार आहेस ना, त्यावेळी तू कोणाला सुद्धा दुखवू नकोस, चोरी चहाडी करू नकोस, फक्त तू चांगला अभ्यास कर, मग तू खूप मोठा होशील. विद्येसाठी तू तपश्चर्या कर, विद्येसाठी झट कष्ट कर. आणि मग श्याम म्हणतो आई ठीक आहे. हा म्हणतो की ठीक आहे, तू सांगतेस ना तर मी तसं करतो, पण तू वडिलांची आता परवानगी काढ आणि कमीत कमी तू वडिलांची परवानगी काढ आणि अरे ते फोल्ड होतं बाळा, वडिलांची परवानगी काढ आणि मला कमीत कमी जाण्यासाठी तरी पैसे पाहिजेत ना तिकिटाचे, तेवढे 10 रुपये मला दे, मग तिथनं पुढचे जे खर्च असेल तो सगळा मी करेन. श्याम काय म्हणतो आई, तू सांगतेस ना मला की विद्येसाठी तपश्चर्या कर, मी जातो, पण तू आता मला जाण्यापुरते तरी 10 रुपये वडिलांकडून घेऊन दे. तर ठीक आहे श्यामची आई म्हणते, मी ह्यांना सांगेन आणि तुला जाण्याचा खर्च तेवढा द्यायला सांगेन. मग श्यामची आई म्हणते, रात्रीच्या जेवायला सगळे बसलेले असतात, तर बहूंना म्हणते, म्हणजे श्यामच्या वडिलांना म्हणते की श्याम म्हणतोय की कुठेतरी लांब औंधला शाळा चांगली आहे तिथे शिकायला जायचं म्हणतोय. तर श्यामच्या वडील म्हणतात, अगं तुला काही कळतं का नाही, माझ्याकडे एकतर पैसे नाहीये आणि आणि तू दुसरीकडे लांब शिकायला तिथे जास्त पैसे लागणार, तू असं कसं म्हणतीयेस? श्यामची आई म्हणते की तो पैसे मागणार नाही. तर श्यामची आई म्हणते की तुम्हाला पैसे पाठवावे लागणार नाहीत, फक्त त्याला जाण्याचे जे 10 रुपये खर्च आहे तेवढा 10 रुपये खर्च तुम्ही द्या. तिथून पुढं श्याम स्वतः कष्ट करून शाळा शिकणार आहे आणि माधुकरी मागून आपलं पोट भरणार आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे पाठवावे लागणार
नाहीये, बरं ठीक आहे, ते मी देऊ शकतो. 10 रुपये पाहिजेत ना, जाण्यासाठी वाटपूची पाहिजे ना, ती मी देऊ शकतो बोलतात श्यामचे वडील. आणि मग सगळं जाण्याचं ठरतं. रात्री 9 वाजता गाडी येणार असते श्यामला न्यायला. मग हे बघा, ही गाडी येणार. हा, बैलगाडी होती ना त्यावेळी. मग त्या गाडीमधून श्यामला वाईट वाटत असतं. पहिल्यांदाच तो आईला सोडून खूप लांब जाणार असतो, की जिथून तो भेटायला येऊ शकत नाही. आता जो जिथं शिकायला होता ना, तिथून तो प्रत्येक शनिवार रविवारी यायचा. पण आता जिथे जाणार आहे तिथून तो भेटायला पण येऊ शकत नव्हता. आणि म्हणून त्याला खूप मनामध्ये वाईट वाटत असतो. त्याला मनात असं वाटायचं, अरे मी आता एवढ्या लांब गेला, माझ्या आईला मदत कोण करेल. श्याम बघितलं ना, प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करायचा. देवाला फुलं पाहिजे ती आणून द्यायचा. आई आजारी असेल तर आईला प्रदक्षिणा घालायला श्यामने मदत केली. दळण दळत असेल तर दळण दळायला मदत केली. प्रत्येक कामामध्ये श्याम आपल्या आईला मदत करायचा. मग श्यामला असं वाटतं की अरे मी गेल्यानंतर माझ्या आईला मदत कोण करेल. मग तो सांगतो लहानवाला, पुरुषोत्तम, ए पुरुषोत्तम, आता आपल्या आईला त्रास देऊ नकोस, आता मी नसणार आहे, मी लांब शिकायला जाणार आहे. आणि मग तो आईची काळजी घे. मग पुरुषोत्तम विचारतो, का रे दादा तू कुठे निघालायस म्हणून. मग श्याम सांगतो की मी पुढचं शिक्षण घेणार, मी स्वतः शिकणार आणि मग तुम्हाला पण शिकवणार आहे मी. म्हणजे पुरुषोत्तम हा छोटा भाऊ आहे ना, त्याला पण श्याम सांगतो मी खूप शिकणार आणि मी तुला पण शिकवणार आहे, म्हणून मी थोडस बाहेर राहायला निघालोय, तर आईची काळजी घे म्हणून. नंतर संध्याकाळी ही बैलगाडी येण्याचं टायमिंग होतं. बैलगाडी येण्याचं टायमिंग झालं की मग श्यामला खूप म्हणजे एकदम, ज्यावेळी बघा आपण आपल्या मसण्यापासून लांब जातो ना, त्यावेळी आपल्याला खूप दुःख होतं आपल्याला, की कारण आपली आई परत आपल्या हा गोव्यामध्ये, त्यामुळे प्रश्न तुम्ही आई जवळ राहताय, नंतर मोठं झाल्याला जावं लागणार ना. मग ज्यावेळी आपण आई वडिलांपासून लांब जातो त्यावेळी आपल्याला दुःख होतं, कारण या जगामध्ये आई वडिलांशिवाय आपल्याला जास्त प्रेम करणारं दुसरं कोणीच नसतं. लक्षात ठेवा नेहमी. त्याचं लक्षात आलं का, या मोठं एवढं जग आहे की नाही, या जगामध्ये आपल्यावर सगळ्यात प्रेम करणारं, आपलं चांगलंच व्हावं असं कोणाला वाटत असेल तर ते फक्त आपले कोण, हा आई पप्पा, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण क्लासची सुरुवात पण आई वडिलांची प्रार्थना म्हणून करतोय की नाही, कारण आपल्याला सगळं आई वडील पुरवतात. आणि जे काही सांगतात ना, आता बघा कधी कधी आई रागवली की तुम्हाला वाईट वाटतं, काय मला आई रागवते मारते म्हणून. ती चांगल्यासाठीच मारत असते, रागवत असते. तुम्ही अभ्यास करावा, मोठे व्हावं असं तिला वाटतं ना, म्हणून आपण आईवर रागवायचं नाही. श्रेयांश बसा खाली, श्रेयांश खाली, झालं 2 मिनिटं राहिलं जाऊ. मग श्यामची गाडी झाली, शेवटची गोष्ट आहे चक्कर करायला लागल्या, तर आपण कमी वेळ घेतलाय क्लास. तर ही बैलगाडी जी आहे ना, ती बैलगाडी आल्यानंतर श्याम काय करतो, सगळ्यांच्या पाया पडायला सुरुवात करतो. घरामध्ये जी मोठी माणसं आहेत ना त्यांच्या पाया पडतो, आईच्या पाया पडायला, आईचा पायच ओलावतो, इतकं श्यामला रडायला येतं. आईचा पाय ओलावतो आणि आई पण रडायला लागते. मग त्यानंतर मग श्याम काय करतो, शेजारच्या जानकी काकू असतात ना, त्या जानकी काकूंना पण पाया पडायला जातो आणि जानकी काकूंना सांगतो, जानकी काकू मी आता लांब निघालोय, माझ्या आईची काळजी घ्या म्हणून. जानकी काकूंना श्याम सांगतो आणि वडिलांच्या पायावर येतो. मग वडिलांच्या पायावर पडल्यानंतर वडील पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात की खूप शिक, खूप मोठा हो आणि आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जा, म्हणजे खूप मोठा हो. तो मोठा झाला की बरोबर त्याचं कुटुंब मोठं होणार ना, ही गरिबी राहणार का, नाही राहणार. त्यासाठी मग ते सांगतात की तू खूप शिक, खूप मोठा हो. मग या तिकडे वळा. मग या बैलगाडीमध्ये बसतो श्याम आणि मग एकटक आपल्या घराकडे बघत असतो मागे येऊन. ते दुसरी माणसं आहेत जी निघाली ती त्या गावाला अशी. मग या बैलगाडीमधून निघाल्यानंतर श्याम काय करतो, जेवढा वेळ त्याच्या नजरेस पडतंय तेवढा वेळ तो आपल्या घराकडे बघतो आणि नंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, लांब दूर सोडून जातोय म्हणून. श्याम म्हणतो की माझ्या जीवनाची खरी परीक्षा सुरू झाली आता, कारण आई वडिलांपासून लांब गेलं त्यावेळी आपण स्वतःच आपल्याला करावं लागतं ना, सगळं व्यवस्थित वागावं लागतं, आपली काळजी. श्याम हा तो माणूस आहे त्याच्याबरोबर निघालाय तो. वडील सोडायला आले असतात, बसवतात त्याला आणि निघून जातात. मग मग हा एकटा पुढे गावा जातो. मग श्याम म्हणतो की ही माझी जीवनाची खरी परीक्षा सुरू झालीये आणि या जीवन समुद्रामध्ये, या मोठ्या जगामध्ये मी आता एकटा जाणार आहे आणि मग या समुद्रामध्ये मी बुडणार का बुड्या मारणार
की त्यामध्ये बुडून मोती काढणार. हे सगळं स्वप्न होतं. म्हणजे काय होणार, आता मी एकटा निघालोय पण त्यातनं मी काय करणार आहे, त्यातून काही चांगलं होणार की मी बुडणार, अशी भीती त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटते की आपण काय होणार, असं ते म्हणतात. श्रियांश, काय असं बघायला लागलो रे? हा, मग श्याम म्हणतो की आईने जे मला स्फूर्ती दिली होती, आईने सांगितलं ना की कष्ट कर आणि शिक, आईने मला जी स्फूर्ती दिली होती त्या स्फूर्तीची उमेद घेऊन श्याम या बैलगाडीत बसून या बाहेरच्या जगामध्ये काहीतरी मोठं होण्याचं स्वप्न घेऊन निघाला होता. आणि घरापासून दूर निघाल्यामुळं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि रडत रडत तो गाडीमध्ये बसला होता आणि मागे वळून आपल्या घराकडे बघत होता. आणि मग शेवटी गाडी जी आहे ना, ती गाडी खूप लांब जाते आणि श्यामच्या आईने सांगितलेलं असतं की तू जरी लांब गेलास तरी सुद्धा मनाने मी तुझ्या कायम बरोबर राहील, त्यामुळे तू चांगला अभ्यास कर, मोठा होऊन परत ये.